प्रिय सौभाग्यवती प्रतिभा, सर्वप्रथम तुला तुझ्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. या वाढदिवशी तुला काय द्यावे याच्या विचारात असताना एक गोष्ट माझ्या लक्षात आली. इतके वर्ष एकत्र संसार केला, पण तुझ्या समोर कधी व्यक्त होता आलं नाही. जे खरंच गरजेचं असतं. बाजारी वस्तू खूप होत्या, पण त्याचं तुझ्या लेखी मोल काय असणार. म्हणून तुझ्यासाठी माझ्याकडून जे द्यायचं राहून गेलं तेच माझं व्यक्त होणं आज प्रयत्न करतोय मनापासून. जेव्हा पासून तू माझ्या आयुष्यात आलीस, माझं जगच बदलून गेलं. या वसंताचा वसंतराव झालो. नवीन नाती जोडली गेली. मुलं, जावई, सून, नातवंड. वसंताच्या जीवनात खऱ्या अर्थाने वसंत फुलवलास. मी चार भिंती बांधल्या, तू त्याचं घर बनवलं. मुलांना चांगले संस्कार दिलेस, त्यांना बऱ्या वाईटाची ओळख करून दिलीस. माणुसकी शिकवलीस, मला खंबीर साथ दिलीस. बरं वाईट कशी पण परिस्थिती आली, पण तुझ्यामुळे जगणं सोपं होऊन गेलं. पांडुरंगाच्या रखमाईसारखी माझी सावली बनून राहिलीस. आजपर्यंत अगदी निस्वार्थीपणे सगळ्यांचं सगळं करत आलीस. तेव्हा बोललो नसेन, पण मला तुझ्या त्या त्यागांची पूर्णपणे जाणीव आहे. एकत्र कुटुंबात जबाबदाऱ्या आणि कर्तव्य पूर्ण करता करता तुला म्हणावा तसा न्याय मला देता आला नाही. तुझ्या हौसा मौजा मला पुरवता आल्या नाही. काय करणार, मी पडलो घरचा वडीलधारा. त्यामुळे स्वतःचा किंबहुना तुझा विचारच नाही झाला. इतरांच्या गरजा पूर्ण करताना त्यांना आनंदी ठेवण्याच्या नादात तुला मात्र तुझं मन मारून जगावं लागत होतं. तरीही कुठलीच तक्रार न करता तू निमूटपणे सर्व करत होतीस. खरं सांगू, केव्हाही माझ्या आयुष्यात तू महत्वाची होतीस, पण तुला फक्त गृहीतच धरत गेलो. तुला काय वाटतंय, काय पाहिजे, तुझी मत यांच्याकडे दुर्लक्ष करत गेलो. किंवा करावं लागलं, काय म्हणावं, कदाचित माझं पण नाविलाज होत होता. आता मात्र मला जमेल तसं तुला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतोय. आजवर अनेक हाल अपेक्षा काढल्यास. इथून पुढे तुझं आयुष्य खूप सुख समाधानाचं जावं अशी मनापासून देवाला प्रार्थना करतो. आणि हो, तुला सांगायचं आहे, तुझं कधी तोंड भरून कौतुक सुद्धा नाही केलं मी, पण तू तुझ्या नावाप्रमाणेच प्रतिभाशाली आहे. प्रामाणिक, निर्मळ, प्रेमळ आहे. खूप सोसलंच आजवर, पण थोडा धीर धर. तुला जे जे हवं ते सगळं मिळणार. जे झाले ते बदलता येत नाही, पण पुढे जीवन आपण आनंदात जगूया. एकत्र मिळून ही पण परीक्षा पास होऊया. की हे बघ, हे पण दिवस जातील. फक्त तू समाधानी, आनंदाने, निरोगी राहा. स्वतःची काळजी घे, तब्येत सांभाळ. शेवटी तू खुश तर घर आणि मी पण खुश, आणि आम्ही पण खुश. तुझ्या प्रेमळ सहवास आणि खंबीर साथीसाठी तुझे आभार नाही मानणार, पण तुझा ऋणी राहील. जेवढी तू मला कळलीस, मी स्वतःला नशीबवान समजतो की तू माझ्या आयुष्यात आले. कार्येषु दासी, कर्णेषु मंत्रे, भोजेषु माता, तेनेषु रंभा, रूपेषु लक्ष्मी, क्षमया धरित्री, शतकर्मयुक्ता, कुल धर्मपत्नी, भार्याच शांग गुणवती दुर्लभहा. ही सगळी विशेषणे तुला अगदी समर्पक आहे. अजून काय बोलू. पुन्हा एकदा जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद. नमस्कार. थोडं बोलायचं होतं. आज खूप हलकं झाल्यासारखं वाटतंय. इतक्या वर्षाचं मनात साठवलेलं काल पहिल्यांदा बोललो. काय होतंय कळतंय सगळं, पण वळत नाही. संसारात एकमेकांच्या त्यागांची जाणीव असणं आणि वेळोवेळी ती व्यक्त करणं आवश्यक असतं, पण बऱ्याचदा परस्परांना गृहीतच धरलं जातं. घराला घरपण देणारी घरची स्त्री खरंच तिची निष्ठा, कर्तृत्व खूप मोठं आहे. बघायला गेलं तर तिचे एवढे उपकार असतात आपल्यावर की त्यातून उतराय होता येत नाही. बोलायचं म्हटलं तर पूर्ण आयुष्य कमी पडेल. म्हणून तिचे आभार मानण्याचा हा छोटासा प्रयत्न. तिचं माहित नाही, पण मला मात्र आता बरं वाटतंय. तसं तर हा खाजगी विषय आहे. इतरांसमोर आपला जोडीदारनी बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यापेक्षा त्या व्यक्तीला बोलून दाखवलं तर तिला पण तिच्या समर्पणाचा सार्थक झाल्यासारखं वाटेल. आणि हा व्हिडिओ बघून माझ्यासारख्या एखाद्याला जरी प्रेरणा मिळाली तरी समाधान आहे. दिवस फार थोडे राहिलेत. आता परतीचा प्रवास, त्यातून कसलीच शाश्वती नसते, पण एखादा तरी
प्रपंच सुखी करता आला तरी तेवढंच पुण्य गाठीशी राहील. अजून का